चर्चा करणार आहोत. अधिवेशनाचे विचारमंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जळगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुरेश दादू भोळे साहेब, युथ मेंटॉर महाराष्ट्र व स्ट्रॅटेजी मेकर माननीय मनोज गोविंदवार सर, सकाळ एक अधिकारी खानदेश विभाग माननीय वैभव कुशारे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील सर, हेड ऑफ अप्लाइड सायन्स आणि डीन ऑफ स्टुडंट अफेअर अँड पब्लिक रिलेशन डॉक्टर नितीन भोळे सर, डिप्लोमा कोऑर्डिनेटर प्रोफेसर दीपक तांबे सर व उपस्थित जळगाव धुळे मी पूर्वेश मराठे मी मयूर कोळी आमच्या वतीने मनोभावे स्वागत करतो. जीवनाला हवी प्रकाशाची वाट, दिव्यांमध्ये जगते छोटीशी वाट, तरीही तिला आहे मानाचे स्थान. हे आपणास आहे ज्ञान. तेव्हा दीप प्रज्वलाने आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी सर्व मान्यवर सेंड करें आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी जळगाव विधानसभा आमदार माननीय श्री सुरेश दामू भोळे साहेबांचे स्वागत करावे. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही एस पाटील सरांना विनंती करतो की यांनी मनोज गोविंदवार सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. यानंतर मी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या सर्वांनी आम्हाला सकाळ माध्यम समूहाला मदत केली ते महाविद्यालयाचे प्राचार्य मी आमचे सकाळ माध्यम समूहाचे ब्युरो चीफ सचिन जोशी सर यांना विनंती करतो की आपण प्राचार्यांचा सत्कार करावा. झांबरे सरांचाही सत्कार सचिन जोशी सर करतील. झांबरे सर. आणि यानंतर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारे आपले सर्वांचे लाडके नितीन भोळे सर यांचाही सत्कार सचिन जोशी सर करतील. मी स्वतः करतो. मी आहे तुझ्या सोबत उभा राहतो. या सर पुढे. यानंतर मी सकाळी अधिकारी माननीय वैभव कुशारे सरांचे स्वागत एचओडी ऑफ अप्लाइड सायन्स डॉक्टर नितीन भोळे सरांना करतील अशी विनंती करतो. अधिक वेळ न घेता कार्यक्रमाकडे वळूया. यानंतर सकाळ
विभाग 3 खानदेश अधिकारी माननीय वैभव कुशारे सर आपणास विनंती करतो की मंचावर येऊन अधिवेशनाची प्रास्ताविकता सादर करावी. सर्वप्रथम सर्वांचे 3 जिल्हास्तरीय अधिवेशन 2023 मध्ये सर्वांचं स्वागत करतो. 3 जिल्हास्तरीय अधिवेशनासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी जळगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू मामा भोळे यांचे मी इन आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने स्वागत करतो. तसेच एका शब्दावरती अवघ्या महाराष्ट्रभर युवकांना मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे लाडके आणि परिचित असणारे मनोज गोविंदवार सर यांचेही मी स्वागत करतो. आणि महाविद्यालयाचे दोघेही प्राचार्य यांचेही मी सकाळ माध्यम समूह आणि यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या वतीने स्वागत करतो. खऱ्या अर्थाने इन जिल्हा अधिवेशन घेण्यास मागचा हेतू काय की आदरणीय अभिजित पवार सरांच्या संकल्पनेतून सुरू झालेले 2014 ला ची स्थापना झाली की महाराष्ट्रातील तरुणांना की जगभरात कुठेही मागे न पडावं यासाठी आपण हे एक व्यासपीठ आहे की इथं महाविद्यालयातील तरुण एकत्र येऊन की देश घडवण्याचं काम करतील. सामाजिक आर्थिक त्याचबरोबर आपला स्वतःचाही विकास व्हावा यासाठी ही संकल्पना उदयास आली की अभिजित पवार सरांच्या संकल्पनेतून ज्यावेळेस त्यांनी इन सुरू केलं की जगाच्या पाठीवरती बाकीच्या देशांसोबतही ही या मागची संकल्पना आहे. विद्यार्थ्याचं पर्सनल, प्रोफेशनल, करिअर आणि सोशल या 4 गोष्टींवरती यंग इन्स्पिरेटर नेटवर्क काम करतं. महाराष्ट्रातल्या 2500 पेक्षा अधिक महाविद्यालयामध्ये आणि 66 लाखांपेक्षा अधिक तरुण आपल्याला जोडले गेलेले आहेत. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, दिल्ली, गोवा यामध्ये आपण यंग इन्स्पिरेटर नेटवर्क सुरू झालेला आहे. आणि सांगायला आनंद देखील वाटतो की इन मधनं की महाराष्ट्राला आजपर्यंत मुख्यमंत्री दिले नाही, परंतु इनच्या रूपानं पहिली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला झाली. यावर्षी झालं असं की इनची मुख्यमंत्री महिला, उपमुख्यमंत्री महिला आणि सभापती महिला. की असं काही नाही की यावरनं आपण दाखवून दिलं की महिलाही सर्व करू शकतात. त्यानंतर इनचा मेन मोठो आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्लॅटफॉर्म मिळावा, एक व्यासपीठ मिळावं. विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण असतात, परंतु त्या सुप्त कलागुण बाहेर काढण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावं. त्या अनुषंगाने आपण समयुत समिट, इन नेतृत्व विकास कार्यक्रम, इन संवाद अशी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतो. तसंच मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरला दरवर्षी आपलं इनचं राज्यस्तरीय अधिवेशन होतं आणि त्यानंतर इनचं जिल्हास्तरीय अधिवेशन महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये होतं. यातनं विद्यार्थ्यांना वाव देखील मिळतो. आणि केंद्रीय कॅबिनेटचं अधिवेशन आपलं दिल्लीला एप्रिल मध्ये होतंय. आणि त्यानंतर इन मधनं एक सांगायला आनंद वाटतो की याच महाविद्यालयाचा विद्यार्थी इन मधनं आपल्या गावाचं नेतृत्व करतोय. वैभव थराळे म्हणून तो आज त्याच्या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. जळगावचे केंद्रीय कॅबिनेटचं नेतृत्व करणाऱ्या दिव्या भोसले या देखील जळगावच्याच आहे. इन मधनं आणि यानंतर भविष्यात देखील खानदेशचा नक्कीच आपण मुख्यमंत्री करण्याचाही प्रयत्न आपला असेल. तो येत्या 1-2 वर्षामध्ये आपण ती नक्कीच पूर्ण करू. आणि उत्तर महाराष्ट्राकडे इनचा एक खूप मोठा वाटा म्हणून बघितलं जातं की इनचे आज 6 मुख्यमंत्री झाले, तर त्यामध्ये 2दा उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आणि आता 3री आपली टेम होती. परंतु विदर्भाला आजपर्यंत कधी मुख्यमंत्री पदच मिळालेलं नव्हतं. तर आपण म्हटलं आपण त्यांनाही देऊ, काही प्रॉब्लेम नाही. आपण थांबून घेतलं, परत आपण पुढे त्यासाठी तयारी करणारच आहोत. मी आलेल्या सर्व अतिथींचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्ही आम्हाला नक्कीच वेळोवेळी मदत करणार हीच मी आजच्या अपेक्षा करतो आजच्या कार्यक्रमामधनं. आणि सर्व इनच्या वतीनं, सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं सर्वांना पुन्हा एकदा आभार मानतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील सरांना आपणास विनंती करतो की मंचावरून आपले विचार मांडावे. थँक्यू मयूर. Good morning to all. Good morning, sir. Say loudly, good
Good morning. Good morning, sir. Thank you. Dignitaries on the dais, chief guest of today's program, popular MLA of Jalgaon City, Honorable Sri Suresh Dada Bhodeji. You are heartily welcome, sir, to the campus of Godavari Foundations, Godavari College of Engineering and Polytechnic, Jalgaon. Another guest of the day, motivational speaker, Sri Manoj Govindwarji. You are heartily welcome, sir, in this campus. My colleague, Polytechnic Principal Coordinator Deepak Jamre, Sakal Media Sampadak of Jalgaon region, Sri Sachinji Joshi, Sakal in Coordinator for Khandesh, my friend Vaibhav Kushare, who has inspired you a lot through his thought process right now. Dean Student Affairs of my college and coordinator for today's program, Professor Dr. Nitin Bode. All the in body of my college, Miss Kade, Miss Borse, Mr. Jhamre Hemant, and all his other colleagues, and equally all the representatives of various colleges for Sakal in committee from Jalgaon district, and above all today's audience, you dear student. I heartily welcome you all here in the meet of In Ministry 2020-23. And motto behind the program is very clear. It is written there, Leadership Development Program. Right? You all are the leaders of tomorrow of this great nation India. Right? And we want you to furnish 100%ly to give your contribution to the development of this great nation India. Right? Right now, Vaibhav has cleared all his plan for you to be there in coming years through this scheme process. I don't have any doubt in my mind. Through your participation, through your contribution in such programs, your thinking power, your ability to conduct various social programs, your participation in all the neighborhood peoples of your community, of your region, of your village, of your district will take you to the new height of your life. Right? And you know, India is the oldest democracy of this world. Right? And to maintain the legacy of this great democracy of our country, we young blood has to cultivate our thought process in that regards. And I hope Sakal Media Paper through this inactivity has taken a great foot ahead to cultivate you, the young blood. I again appeal each and everyone who is interested to take part in and all the activities of in throughout the year, to take all the activities by 100% heart in it. I have no doubt in my mind, Mayur and all our college students of in ministry and in process will give their 100% devotion to their contribution to your in ministry. And as said by Vaibhav, this year's Chief Minister of Sakal in ministry is a lady student, right? It is a girl student. So it's a proud that in real sense also our country needs ladies and women power in real politics. So let's bring hands together, we all, to this noble cause of Youth Leadership Development Program through InMedia. That's it I want to say for this program. We have a great motivational speaker, parenthood trainer, Mr. Manojji with us. He will have a special session for you, and I don't have any doubt in my mind that he will turn all your views very clear for this program. And also you will listen the popular MLA of our city, Suresh Dada Bhodeji, very soon. So I take your leave. Thank you. Thank you. नमस्कार. आज जिल्हास्तरीय इंच्या या अधिवेशनाच्या 2023च्या खानदेश विभागाच्या या कार्यक्रमाला आदरणीय
ज्यांनी संकल्पना मांडली ते प्राध्यापक विजय पाटील सर, ज्यांचं आपण खरं राजकीयपेक्षा प्रॅक्टिकली मनोगत ऐकणार त्यांचे मित्र मनोज सर, आदरणीय नितीन सर, वैभवजी हुशारे, वैभवजी जांभळे, सचिन जोशी, सयाजी जाधव, समोर बसलेले सर्व स्टुडंट, शिक्षक, बंधू भगिनी, मित्रांनो, वाटतं आपण खरं मी यांचं मनपूर्वक सकाळचं अभिनंदन करेन की एक सामाजिक राजकारणाच्या पलीकडे खरं आम्ही एक धार्मिक कामात नितीन सर काम करत असताना बऱ्याच वेळेला असं अनुभव होतं की आम्ही सर्व आयुष्य केल्यानंतर 60 नंतर आम्ही देवधर्माच्या कामाला लागतो, बरोबर आहे. आणि मग त्यावेळेला असा निष्कर्ष निघतो की आता काम नाही म्हणून आम्ही देव करायला लागलो. आयुष्यभर तुम्ही देव आठवला नाही आणि नंतर ज्या वेळेला आता काहीच होऊ शकत नाही, आजार लागले, काहीतरी निराशा आली, मग आम्ही देवाकडे वळतो. पण वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की ज्याला लहान वयात खरं धर्म आणि ज्ञान जर कळालं तर मला वाटतं याच्यापेक्षा समाधान नाही. आणि मी तुमच्याकडे तेच बघतोय की युवकांमध्ये मला वाटतं जॉबापेक्षा सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय प्रेम हे युवकांना शिक्षणापासून आपल्या मनात रुळण्याचं काम सकाळी केलं, म्हणून मी सकाळचं मनपूर्वक अभिनंदन करतो. प्लॅटफॉर्म आपलं पाहिलं असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये प्लॅटफॉर्म मध्ये एक आपल्याला ठरलेलं आहे किंवा साधारण लहानपण आपलं आईच्या वडिलांच्या सोबत जातं. 18 ते 25 आपण शिक्षणाच्या वयामध्ये असतो आणि 25 ते 35 मध्ये एक संसार, लग्न याच्यात बिझी असतो. परत 35 ते 50 पर्यंत परत आपण आपल्या मुलाच्या डेव्हलपमेंट मध्ये लागतो आणि परत 50 ते 60 मध्ये जे आपले मुलं असतील त्यांची लाईफ कशी वेळ सेट होईल हा प्रयत्न करतो. आणि मी सांगितलं तर 60 नंतर परत तो रिटायरमेंट कडे वळतो. हे आपलं जनरल आयुष्य असं ठरलेलं आहे. पण शेवट आम्ही स्वतःसाठी जगत असताना आम्ही हा प्रयत्न कधीच कोणी करत नाही की मी स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्याचा काय प्रयत्न केला. आपण स्वामी विवेकानंदला आयडल मानतो. साहेब आपल्या भारतामध्ये पाहिलं असेल की स्वामी विवेकानंदचं एक वाक्य असं होतं की ज्यावेळेला त्यांना गुरुने विचारलं की बाबा देव दिसतो का, तर त्यांनी एक्सेप्ट नाही केलं की त्यांना जरी प्रयत्न केला, त्यांच्या छातीवरती बोट ठेवलं, खूप प्रयत्न केला, पण त्यांना समाधान झालं नाही. आणि मग ते ज्या वेळेला कामाला निघालं, देव शोधायचे गेलो आणि देवाचं झालो. म्हणजे चांगलं कार्य करा तुम्ही की लोक तुमच्या माणसामध्ये देव दिसतो आपल्याला. मला वाटतं सकाळच्या इंच्या माध्यमातून हे तुम्हा आम्हाला करायचंय की चांगले कामं करा. आणि युवकाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही स्टुडंट आहात सर्व, एक महामानव बाबासाहेब, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण फार छान आहे की असे ज्यांना कॉलेजला लेक्चरला गेले असताना नितीन सर, तर त्या वेळेला तुमच्या काही युवक प्रेरित झाला आणि प्रेरित होऊन असं म्हटला की बाबा मला तुमच्या भाषण ऐकून मी प्रेरित झालो आणि मला कुठेतरी सामाजिक कामात जायचंय आणि या माध्यमातून मी तुमच्याबरोबर फिरणार आहे. तर मला वाटतं फिरत असताना महामानव बाबासाहेब म्हटले तू करतो काय, म्हणजे मी शिक्षण घेतोय. म्हणजे ठीक आहे शिक्षण घेतोय, पण मग करायचं काय, म्हणजे मला तुमच्यावर राहायचंय. तर अगोदर पायावरती उभा राहा, काहीतरी विचार ठरव, नंतर माझ्या बरोबर आहे. कारण त्यांनी असं म्हटलं की राजकारणात जो रिकामा माणूस आला, भुकेला पोटे आला, तर तो समाजाला कीड लावतो. कारण रिकामा माणूस असला तर तो समाजाला भ्रष्टाचार टाकतो. कारण शेवट काम करत असताना पैसाही तेवढा गरजेचा आहे. म्हणून आपल्या पायावरती उभं राहून आपल्याला सामाजिक क्षेत्रात कसं काम करता येईल हा प्रयत्न मला वाटतं युवकांनी केला पाहिजे. जसं आपण आपल्या आई वडिलांच्या अपेक्षा असतात की आमच्या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे, त्याही आपल्या गरजेच्या असतात, तेही आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला पाहिजे. म्हणून आपण आज या युवकाच्या माध्यमातून खरं मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री झाल्या, त्यांनी फार छान सांगितलं की बाबा महाराष्ट्राने मुख्यमंत्री महिला दिली नाही, पण आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या जळगाव जिल्ह्याच्या राष्ट्रपती लेडीज झालेला आहे. एक आनंद आपल्याला नक्कीच विसरता येणार. आपल्या जळगाव जिल्ह्याच्या प्रतिभाताई राष्ट्रपती झालेल्या, महामहिम झालेल्या आहेत. हेही आपण इतिहास आपल्या जळगाव जिल्ह्याचा राहिलेला आहे. आणि या माध्यमातून आपण काम करत असताना मित्रांनो काही गोष्टी आपल्या मनासारख्या कधीच होत नसतात. शेवट राजकारणात तुम्ही ज्या फील्ड मध्ये आहात, सचिन भाऊंना मी कायम संपर्क साधत असतो. राजकारणाची मूळ व्याख्या आहे, म्हणजे ते राजकारण आमचं वेगळं, पण तुम्ही ज्या फील्ड मध्ये काम करतात, ग्रामपंचायत पासून, सरपंच पासून, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, राजकारणाची व्याख्या मी सतत आमच्या राजकारणाचं व्याख्या अशी आहे, राजकारण म्हणजे तुमच्या मनाच्या विरुद्ध घडत असतं, त्याच्यावरती मात करून काम करणं म्हणजे राजकारण. कारण सतत तुमच्या मनाच्या विरुद्ध घडत असते, ते कधीच मनासारखं होत नाही. जिथे मनासारखं होतो तो बिझनेस. तुम्ही बघा बिझनेस आणि राजकारण दोन आहे. जिथे तुम्हाला असं वाटतं की बाबा मनासारखं होत असेल ना, त्याला बिझनेस पॉलिसी ठरली जाते. एक
वन मॅन शो असं म्हटलं जातं आणि मला वाटतं त्याला बिझनेसचं वळण लागतं. जसं तुम्ही बिझनेसमध्ये एखादं दुकान किंवा एखादी कंपनी चालवत असताना स्टॉक परचेस करणं, माल विकणं हा त्याच्यामध्ये ठरलं जातं. पण राजकारणात ते अपेक्षित नाही. राजकारणात आम्ही सकाळी निघल्यापासून आम्ही ठरवतो काही, निघतो कुठे. काही वेळेला काय होतं, लग्नात जात असताना कुठेतरी ऍक्सिडेंट झाला, लगेच दवाखान्यात पोहोचतो. म्हणजे दिवसभर मनाच्या विरुद्ध घडत असतं. एखाद्या वेळेला आम्ही सत्कारला जातो तिथे 4 लोक आमचे अपमान करणारे पण भेटतात. जिथे आम्ही मोदीत जातो तिथे एखादा चांगला म्हणणारा पण भेटतो. असं राजकारणामध्ये साधारण होत असतं. म्हणून मला वाटतं राजकारणाची व्याख्या आपण युवकात राजकारणाच्या माध्यमातून हे शिकणं फार गरजेचं आहे. कारण समाज म्हणजे काय आणि राजकारण म्हणजे काय आणि सरकार म्हणजे काय. मी आपल्याला नम्रपणे सांगेन की शेवट आम्ही काम करत असताना नितीन सर, आपण ज्या वेळेला सरकारकडे बोट दावतो तर 3 बोट आपल्याकडे असतात आणि सरकार म्हणजे कोण हा प्रश्न अजून बी सुटला नाही. जनता अजून बी याच्यामध्ये भ्रमामध्ये की सरकार म्हणजे कोण. तर मला वाटतं हे समजलं पाहिजे, सरकार म्हणजे तुम्ही आम्ही. एक अर्ध्या बसचं तुम्ही आंदोलन केलं, एखाद्या बसच्या काचा फोडल्या, मला सांगा त्या काचा फोडल्या, त्या काचाला समजा ₹1,00,000 खर्च आला बसला, त्याचे पैसे कोण भरणार? पैसा कुठून भरला जाईल? एक मला सांगा, तुम्ही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्या बसच्या काचा फुटल्या, तिला ₹1,00,000 खर्च आला, तिथला मुख्यमंत्री भरणार आहे का ते पैसे? हे जनतेतल्या पैशातून जाणार आहे. म्हणजे सरकार हे आपलं आहे, हे पैसे आपल्याला भरावं लागणार आहे. म्हणून या माध्यमातून आपल्याला समजणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आम्ही प्रशासन शासनाकडे दोष देतो, ते त्याचं काम करत राहील. पण आम्ही काम करत असताना बऱ्याच गोष्टी अशा होतात की आमच्या समोर काही घडत असतं, पण त्या घडलेल्या गोष्टीकडे आम्ही विरोध करत नाही किंवा त्याची जाणीव ठेवत नाही. म्हणून आपल्याला समाजात वावरत असताना हे राष्ट्र माझं आहे, हा समाज माझा आहे, हे गाव माझं आहे. मला वाटतं जे काही माझ्याकडून होईल, बघा बऱ्याच वेळेला काम करत असताना हे आकाश फाटलेलं दिसतं आपल्याला, बरोबर आहे. मग आम्ही कोण शिवणार हा प्रश्न जर समोर केला तर आपली मानसिकता ही राहिली पाहिजे की 1 टाका मी मारणार, माझ्या मागे हजारो लोक 1-1 टाका मारतील, हे शिवलं जाईल. या भूमिकेत आपल्याला काम करण्याची नक्कीच आवश्यकता आहे. आम्ही ते करत नाही, पण विनाकारण लोकांकडे बोट दावत बसतो. मला वाटतं जेवढं चांगलं होईल, चांगलं करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर भविष्यात मला वाटतं एक आपल्याला समाधान. कारण बघा मी सर, आम्ही कायम आमच्या राजकारणात सांगतो की ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळणारच, ज्याचं कर्म असेल तसं त्याला त्याचं फळ मिळणार. पण ही जनतेची, समाजाची जी सेवा, जे चांगलं काम आहे ना, हे करण्याचा जो आनंद आहे ना, तो कुठल्याच भागामध्ये नाही सर. किती करोडपती लोक आम्ही पाहिलेले की ते जाता पण लोक त्यांना ओळखत नाही. पण एखादा सामाजिक क्षेत्रात तुमच्यासारखा विद्यार्थी जर काही चांगला प्रोजेक्ट घेऊन गेला तर त्याला 10 लोक नमस्कार करतात. ही चांगल्या कामाची पावती असते. त्याच्यामुळे आपण चांगलं काम किती करतो हे महत्वाचं आहे. तुम्ही किती मोठा झालात हे महत्वाचं नाही. तुम्ही एखादा शिक्षण घेताना मोठा अधिकारी झाला आणि अधिकारी झाल्यानंतर समाजाच्या उपयोगी जर पडला नाही तर मला वाटतं ते आपलं शिक्षण व्यर्थ जाईल. म्हणून आपण चाणक्याच्या पुस्तकात एक छान वाक्य ऐकलेले सर मी, की आपल्या जो ज्ञान असेल तर समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे. आपल्यापाशी धन असेल तर ते समाजाच्या दान करण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे. आपल्याजवळ जर शक्ती असेल तर कुठे अत्याचार होत असेल त्याला विरोध करण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. या तिघी गोष्टीचा जर समाजासाठी उपयोग होत असेल तर मला वाटतं त्या गोष्टीचं महत्व येतं. नाही तर आपल्याजवळ खूप काही पण आम्ही देऊ शकलो नाही समाजाला, मला वाटतं आपण स्वतः अपयशी त्या गोष्टी ठरू शकतो. म्हणून मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक विनंती करून सांगेन की कदाचित आपल्या मनासारखं काय घडेल नाही घडेल मला माहित नाही, पण आपण जगत असताना मी चांगला माणूस, मी चांगला राष्ट्रीय माणूस, चांगला व्यक्ती होऊ शकतो. आणि मला वाटतं कोणी काय म्हणण्यापेक्षा रात्री झोपताना विचार करायचा की मी आज काय करू शकलो, रात्री मी आज कोणाचं मन दुखवलंय का, मी काही वाईट केलं का. मला वाटतं रात्री झोपताना हे चिंतन नक्की केलं पाहिजे की मी आज चांगलं काय करू शकलो, वाईट काय झालं. मला वाटतं काही जर न कळत जर झालं असेल तर मला वाटतं आता साहेब रामनवमी येते, मी याला कार्यक्रमाला गेलो होतो, बारडोलीला निवडणुकीला गेलो होतो आणि जात असताना त्याची हजारो वर्षाची महादेवाची पिंड आहे, ती स्वतः श्रीरामाने स्थापना केलेली त्या पिंडीची. तर आम्ही त्या पुजाऱ्याला विचारलं की याचं महत्व काय. तर त्यांनी असं म्हटलं की ज्या वेळेला राम रावणाचा वध करून येत असताना तर त्यांनी सांगितलं की रावणचं कृत्य वाईट होतं, पण शेवटला एक ब्राह्मण होता, जे काय जे माझ्याकडून जे झालेले याचं प्रायचित्त मला करायचंय, म्हणून ती महादेवाची पिंड तिथे मांडली आणि रामाने तिचं पूजन केलं आणि प्रायचित्त मानलं त्याच्यात.
तर बऱ्याच वेळेला कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत असतात. आणि या माध्यमातून आपण मला वाटतं काम करत असताना आपण खरं मानवराम हा वाचला पाहिजे. मी आता किती लोक देव मांडता याच्यावरती मी म्हणणार नाही, पण मानवराम जो असेल म्हणजे तुम्ही रामाकडे, राम आमचा आदर्श आहे, देव आहे, पण बऱ्याच वेळेला वेगवेगळे मतभेद असू शकतात. पण मी ह्या मनाचं आहे की हे सांगेल आपल्या विद्यार्थ्यांना की तुम्ही रामाचं ज्या वेळेला रामायण वाचत असताना हा विचार केला पाहिजे की ते जे रामाचं वस्तुस्थिती काय होती, ज्या वेळेला समाजात का गरजेचं आहे की ज्या वेळेला राम वनवासात जात असताना त्यावेळेला खूप राजे त्यांच्या बरोबर आले, सैनिक आले की आम्ही तुमच्या बरोबर येतोय जंगलात वनवास झाल्यानंतर. पण मित्रांनो त्यावेळेला रामाने ऐकलं किंवा मी एकटा जाईल, लक्ष्मण त्याच्यावर आले, सीता आली, आणि त्यावेळेला वनवास करत असताना त्यांनी आदिवासी लोक, जनजातीचे लोक सर्व बरोबर घेतले. हे समाजात अपेक्षित आहे की आम्ही जातपात विसरून सर्व समाज एकत्र येऊन काम करणं, हे त्यावेळेला रामाने संदेश दिला आपल्याला की आदिवासी लोकांना, जनजातीच्या लोकांना बरोबर घेतलं. मला वाटतं ह्या विचाराने समाजात आपल्याला काम करावं लागणार आहे. असे बरेच उदाहरण आहेत राष्ट्रीय पुरुषांचे, संतांचे, असे कितीतरी उदाहरण आहेत की आम्ही काम करत असताना समाजात आमची अवलंबन स्वतःमध्ये आम्ही करू शकतो का, हा विचार करणं गरजेचं आहे. जसं संत तुकाराम महाराज ज्या वेळेला काही विघ्न संतुष्ट लोकांनी त्यांना गाडावरती बसवलं आणि चपलांची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातली, आणि त्यावेळेला त्यांच्या पत्नी आल्या की तुमचे पतीचे काय हे करताय, लोक हे त्रास देत आहे. आणि ती पत्नी आल्यानंतर जेव्हा सांगितलं की तुम्ही काय करताय, लोक तुमच्याशी कसे वागताय, त्यावेळेला संत तुकाराम असे म्हणाले की ज्यांनी चपला घेतला ते आडवाणी झाले. मी आडवाणी झालो का? ते आडवाणी झाले. आणि मी गाडवावरतीच बसवलं तर मी बसलेलो पायी ते चालताय. मला वाटतं असे संतांचे विचार. काही निंदा करणारे लोक असतात आपल्यामध्ये. तुम्ही चांगले काम करत असताना टिंगल करते, आमच्यावरती राजकारणावरती टिंगल होता. सर मी कायम सांगतो, जर कोणी आमच्यावरती टीका केली तर मी म्हणतो मी दगड विटा मारा, त्याच्यावरती आम्ही आमचं घर बांधतो, आम्ही परत सुद्धा मारत नाही. त्या ती एनर्जी सुद्धा वाया घालायची नाही. म्हणजे आपण ह्या विचाराने, मला वाटतं पॉझिटिव्ह विचाराने काम करण्याची आवश्यकता आहे. कारण जर तुम्ही डिस्टर्ब झालात, बऱ्याच लोक काय करतात, तुम्ही जर चांगलं काम केलं ना, मदत तर करत नाही, पण कुठेतरी त्याच्या चुकणं काढत, अरे तू असं नाही, असं करायला पाहिजे होतं. तर मित्रांनो त्यांचं काम काय असं डिस्टर्ब करणे. अरे बाबा तुला जर वाटत असेल तर तू मदत कर ना. म्हणजे त्यांनी जसं एका चित्रकाराने एक चित्र काढलं सर, आणि चित्र काढलं आणि सांगितलं याच्यात काय चुका असतील लिहा, बरोबर आहे. तो जो जायचा तो खाली लिहायचा, ही चूक झाली तुमची, ती चूक झाली तुमची. आणि तो परेशान झाला की मी काढलं चित्र, कोणी चांगलं तर म्हटलं नाही, पण चुका खूप काढून ठेवल्या. मग त्याच्या मित्रांनी सांगितलं तू उद्या असं कर, चित्र काढ, त्याच्या खाली लिह की जी चूक झाली ती तुम्ही सुधारा. काय सांगितलं? तुम्ही सुधारा. ते परत पोस्टर लावलं गेलं, त्यावेळेला कोणी तेवढं चांगलं लिहिलं, चांगलं जेव्हा सुधाराची वेळ आली ना स्वतःवरती, तर लोक चांगलं म्हणायला लागतात. तर मला वाटतं समाजात असं घडत असतं. म्हणून आपण काम करत असताना बऱ्याच वेळेला मी युवकांना सतत सांगेन की आपण विद्यार्थी संघटनेत काम करत असताना जे सकाळी आपल्याला जो संकल्प दिलेला आहे, याच्यामध्ये संघर्ष खूप आहे. राजकारण समजत असताना राजकारणात चांगलं वाईट दोघी गोष्टी. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर राजकारण हे असं एक प्लॅटफॉर्म आहे चांगलं काम करण्यासाठी. फक्त आपली नीतिमत्ता चांगली राहिली पाहिजे, आपण चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. आपण राष्ट्र, समाज, सेवा या दोघी गोष्टी जर आपल्या डोक्यामध्ये असल्या तर मला वाटतं आपण एक चांगलं काम करू शकतो. त्रास होतो, आपल्याला त्रास होतो असं नाही. त्रास तर हा राष्ट्रीय पुरुषांनाही झाला, संतांनाही झाला. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपण एखादं चित्र बघतो की याला त्रास झाला, मग आपण काय त्या रस्त्याने जायचं. तर मित्रांनो तसं नसतं. चांगल्या कामं करण्यासाठी जसं तुम्ही रेल्वे स्टेशनवरती जाता, तर रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर आपल्याला प्लॅटफॉर्म जर असेल तर आपण रेल्वेवरती चढू शकतो. प्लॅटफॉर्म नसेल तर त्रास होतो का नाही? तर राजकारण हे सुद्धा असा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. याचा समाजासाठी उपयोग कसा करून घ्यायचा, आपल्या जनतेसाठी किंवा राष्ट्रासाठी किंवा आपल्या गावाच्या विकासासाठी कसा करून घ्यायचा, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. माझी अजून एक विनंती राहील की आपण ग्रामपंचायत सचिवची सरपंच सुद्धा आपल्याला आहे याच्यामधला. तर आता आम्ही काम करत असताना एक ओढ लागलेला आमच्या समाजाला की आम्ही सर्व शहराकडे चाललेलो. आम्ही जे तुम्ही व्याख्यान करतात त्याच्यात हा एक विषय घेतला गेला पाहिजे अशी माझी विनंती राहील आपल्याला की प्रत्येक माणूस हा शहराकडे ओढ लागलेली तसेच की याच्यातले 80% मुलं ग्रामीण भागातले जुळलेले असतील ना.
तर ग्रामीण भागात जात असताना शेवट आमच्या गावाचा विकास कसा होईल. आज आम्ही सर्व माणसं शहराकडे जातो आहोत. मी सुद्धा हाऊस मध्ये हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. जसं तुमचं अधिवेशन होतं तसं आमचं अधिवेशन आता झालं आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्ही खानदेशचं ते नाव म्हटले ना, याला मी ही चर्चा ज्या वेळेला मी मागच्या 4-5 वर्षात दुसऱ्या वेळेस मांडलं सचिनजी, की उत्तर महाराष्ट्राची चर्चा झाली नाही आतापर्यंत. मुंबईची चर्चा झाली, कोकणाची चर्चा झाली, विदर्भाची चर्चा झाली, मराठवाड्याची चर्चा झाली, पण हा उत्तर महाराष्ट्राची चर्चा आतापर्यंत अधिवेशनामध्ये कधीच झाली नाही. आणि मी ते मांडण्याचा प्रयत्न केला की येणाऱ्या भविष्यात उत्तर महाराष्ट्राची चर्चा व्हावी. आणि उत्तर महाराष्ट्राची चर्चा होत असताना आमच्या उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात तुम्हाला किती लोकांना शून्याचा शोध कुठून लागला, किती लोकांना माहिती आहे? शून्याचा शोध आमच्या जळगाव जिल्ह्यातून चाळीसगाव तालुक्यातून लागलेला आहे. खूप मोठी गोष्ट आहे, पण बऱ्याच लोकांना माहित नाही की आज शून्य जे जग शून्यावरती चालू आहे, त्या शून्याचा शोध आपल्या जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात पाटणा देवी इथून लागलेला आहे. अशा कितीतरी उन्नत देवला गरम पाण्याचा झिरा आहे, इथून 50 किलोमीटर ते अजिंठा आहे, वेरूळ आहे. अशा कितीतरी गोष्टी. बहिणाबाईचं एक अशिक्षित महिलाचं नाव आपण युनिव्हर्सिटीला दिलं गेलं, म्हणजे ज्या महिलेने आम्हाला अशिक्षित महिला साहित्यिक झाली आणि तिने जगण्याचा काय सारांश आम्हाला दिला. तुम्ही एक एक जर कविता वाचली तर आम्हाला जगण्याचा त्याच्यातून एक प्रेरणा मिळते. असे कितीतरी आम्हाला उत्तर महाराष्ट्राचे नंदुरबारचे असतील, धुळ्याचे असतील, असे कितीतरी मला वाटतं साहित्यिक इथे आहेत, धरणगावचे आहेत, असे शहीद झाले. असे कितीतरी नावं घेता येतील आपल्याला. ज्या वेळेला एखादी विभागाची चर्चा होते त्यावेळेला यांचं मंथन होतं आणि मला वाटतं त्याला विकासाला चालना मिळते. म्हणून माझे प्रयत्न आहे सतत किंवा उत्तर महाराष्ट्राची चर्चा व्हावी. आणि या माध्यमातून मी आपल्याला जे सांगत होतो की आपण ग्रामीण भागात काम करत असताना सरपंच ही संकल्पना आता तुमच्यापासून मांडली गेली पाहिजे की आमच्या गावाचा विकास. आज आमचे गाव म्हणजे आम्ही खरं पाहिलं असतं तर हा भारत देश कृषी प्रधान देश आहे. हा कृषी प्रधान देशाच्या माध्यमातून आमची मूळ जर असेल, पैशाची व्याख्या असेल किंवा पैशाचा उगम जो म्हटला जातो हा शेतकऱ्यापासून आहे. आणि शेतकरी आज तुम्ही जर इथला धरणगाव नांदेडचं कोणी आहे की धरणगाव तालुक्यातलं कोण आहे? धरणगाव आपल्या जळगावच्या बाजूला धरणगाव तालुका आहे सर. धरणगाव नांदेड गाव असेल, साळवा नांदेड, की तिथे 2 पिकं घेणारी जमीन आहे. म्हणजे करडई सुद्धा येते, उडीद मूग सुद्धा येतो, त्याच्यानंतर दादर सुद्धा पीक येतं. त्याच्यानंतर असे 2 पिकं घेणारे बिगर पाण्याच्या 2 पिकं घेणाऱ्या जमिनी सुद्धा आज तिथे ते आदिवासी लोक करतायत. का? कारण तिथले जे शेतकरी होते त्यांनी गाव सोडले, मुलाचं शिक्षण पाहिजे, मुलींना आवडत नाही, पत्नीला आवडत नाही, खेड्यामध्ये राहणं, मग गावामध्ये जायचं. काही धरणगावला आले, काही जालन्याला आले, काही पुण्याला गेले. आणि आज ज्यांचे इतके मोठे मोठे घर, इतक्या भारी जमिनी या ओसाड होत चाललेल्या आहे. आणि जो आदिवासी देईल, पावरी लोक देतील तेवढा पैसा घ्यायचा आणि आहे तसं सांभाळायचं. मला वाटतं हा सुद्धा तुम्ही आम्हाला शेतकऱ्यासाठी विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण आमच्या गावाचा विकास जेव्हा होऊ शकतो जेव्हा बाहेर गावचा पैसा आमच्या गावामध्ये येतो. मला वाटतं ग्रामपंचायत सरपंचानं हा विचार केला पाहिजे, माझ्या गावामध्ये जोड व्यवसाय कसे करता येतील. दूध व्यवसाय असेल, मच्छी व्यवसाय असेल, गोट फार्म असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आता केळीच्या संदर्भात असेल. आपला जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. वेपर चिपचं काय आम्ही आमच्या गावामध्ये प्रोडक्ट सुरू करू शकतो का? असे कितीतरी गोष्टी आहेत की आपल्या गावामध्ये आम्ही पैसा आणू शकतो का? ज्या वेळेला बाहेर गावचा पैसा आपल्या गावामध्ये येतो त्या आपल्या वेळेला आपल्या गावाचा विकास होतो. आणि जर आपल्या गावाचा विकास झाला तर मला वाटतं आपल्या गावाचे लोक दुसऱ्या गावाकडे शिफ्ट होत नाही. म्हणून मला वाटतं कदाचित बऱ्याच वेळेला आम्ही असं म्हणतो की माझी ते आमदार अशी ओळख नाही, मग मी कसं काय सांगायचं. पण जागरूकता हीच मी सांगतो की माझ्या समोर जर काही ऍक्सिडेंट झाला असेल आणि मी बघण्याची भूमिका घेत असेल तर मला वाटतं तुमच्यासारखा दोषी कोणीच नाही. तर मला वाटतं त्याच्यामध्ये होईल नाही. मी कोणाचा नंबर घेऊन शेअर करून ऍम्ब्युलन्स बोलवेल का? अशा प्रयत्नाने मला वाटतं आपण काम करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही युवक आहात, आपल्या गावामध्ये काम करत असताना आपल्या गावाच्या समस्या असतील ते सुद्धा सोडवणे सरपंच, आमदार, खासदार ते त्यांचे प्रयत्न करतील. पण मी त्या गावाचा नागरिक म्हणून ज्या गावात माझा जन्म झाला की लहानचा मोठा झालो त्याच्यासाठी मी काही उत्तरदायी होऊ शकतो का? हा प्रयत्न, ही भावना सुद्धा फार गरजेची. म्हणून मला वाटतं आपल्या गावासाठी काही करण्यासारखं असेल, काही प्रोजेक्ट असतील, काही समस्या असतील. बऱ्याच वेळेला आता जल शिवार योजना सुरू झालेली. आमच्या गावातून तुमच्या गावात जर पाणी अडवण्याचं झालं असेल तर एक चांगला 2014 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती योजना राबवली आणि वॉटर लेवल इतकी वाढली की मागच्या त्या काळामध्ये दुष्काळ जाणवला नाही आम्हाला. आणि मला वाटतं ही जल शिवार योजना आपण जनतेतून सुद्धा राबवू शकतो. त्याला काही शासनाची गरज नाहीये.
जर आपण कोणी सोशल वर्किंग करत असेल, कोणी जेसीबी दिला असेल, डिझेल कोणी दिला असेल, तर आपल्या गावाचं रुंदीकरण, आपण खोलीकरण, तलाव असेल, पाझर तलाव असेल, एखादा नाला असेल, नदी असेल, तर असे प्रोजेक्ट साठी खूप पैसा लागतो, खूप वेळ लागतो असं नाही, फक्त आपली इच्छाशक्ती लागते. मला वाटतं असे प्रोजेक्ट सुद्धा तुम्ही पुढाकाराने, आमच्या वावीला एक मालपाणी म्हणून एक विद्यार्थी शिकत असताना त्यांनी युवकाची टीम तयार केलेली आणि दरवर्षी काहीतरी एक वेगळा प्रोजेक्ट गावासाठी करतो. मागच्या वेळेला नदी साफ केली त्यांनी, जेसीबी उलट माझ्याकडून 5 दिवस जेसीबी घेतलं आणि जेसीबीचे झाडं, नदीचे झाडं वगैरे सर्व काढले. मला वाटतं आता तो काहीच नाही ना, राजकीय क्षेत्रात नाही, कुठलं पद नाही, काहीच नाही, पण त्याला असं वाटलं की मी या गावात लहानचा मोठा झालेला आहे, त्याच्यासाठी काही केलं पाहिजे आणि त्यांनी तो प्रकल्प हातात घेतला आणि त्याच्या मागे गावातले कमीत कमी 200-500 मुलं उभे राहिले. तर मला वाटतं शेवट करणारा कोणीतरी पुढे आला पाहिजे. खूप हजारो हात आपल्याला देतात. मला वाटतं या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो, आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मित्रांनो हेच सांगेन की शेवट आपण समाजाशी जुळणं किती महत्वाचं आहे. जसं आता पतंग महोत्सव गेला मागच्या वेळेला, पतंग उडवत असताना जसं 2 मित्र पतंग उडवत होते आणि एक मित्र आला, तर हा धागा पूर्ण चक्री जर सोडून दिली तर हा पतंग खूप हवेत जाईल. काय म्हटले ते? पतंग खूप हवेत जाईल. तो मित्र म्हणला तसं होत नाही, तो म्हणला सोडून दे बघ, आणि त्याने ती चक्री सोडली पूर्ण आणि तो पतंग वरती न घेता तो खाली पडला आणि तो धागा तुटल्यामुळे तो जमिनीवर पडला. त्यांनी सांगितलं की तुम्ही जात असताना हा धागा, हा समाज आहे आपला, या धागे समाजाशी जुळणं गरजेचं आहे. पतंग वरती जात असताना तो धागा तुटला नको पाहिजे. जर तो तुटला तर ती पतंग कुठे येते? खाली येते. तसं तुम्ही आणि या समाजाशी जुळणं फार गरजेचं आहे. तुम्ही किती मोठा झाला त्यांच्या समाजाशी जुळला नाही तर मला वाटतं शेवट आपल्याला आयुष्यात कुठेतरी खाली यावं लागतं. म्हणून समाजाशी जुळणं फार गरजेचं आहे. ही आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण माझा नंबर घ्या, तुम्हाला आमच्याकडून बोलतो. आम्ही काही सर्वांना समाधानी ठेवू शकत नाही, सर्वांचे कामं पूर्ण करू शकत नाही, पण प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आणि मला तेच एक समाधान असतं की बाबा आम्ही प्रयत्न केला. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा एक आनंद राहू शकत नाही. असा आपण प्रयत्न करा. माझा नंबर आहे 7083 001111. परत सांगू, रिपीट, 7083 001111. यानंतर मी आपले सचिन जोशी सरांना विनंती करतो की गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉक्टर कीर्तिताई पाटील यांचे स्वागत करावे. माननीय महोदय, सगळे डीनचे, सगळे नवीन, सगळे पॅनल, सगळे आजचे पार्टिसिपेंट, सगळे स्टुडंट, सगळे ऑर्गनायझिंग कमिटी आणि सकाळचं नाव शेवटी, कारण की ऑर्गनायझिंग मध्ये आज यावेळेस सकाळ आहे गोदावरीच्या कॅम्पसमध्ये असून सगळ्यांना नमस्कार. आम्हाला खूप चांगला विषय वाढला. मी त्याच्यावरतीच एकदा परत हायलाईट करू इच्छिते की आपण आपल्याच गावात राहाल तरच आपल्या गावाचा विकास करू शकाल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यावरती तुम्ही सगळे फोकस करा. आणि दुसरी अजून एक गोष्ट एक शॉर्ट मध्ये सांगू इच्छिते की प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक काय प्रॉब्लेम आहे याचा पूर्ण खोलपर्यंत अभ्यास करा. जोपर्यंत तुम्ही अभ्यास नाही करणार, तुम्ही त्याच्या पुढे काही मांडू नाही शकणार कोणाला. म्हणून तो तुमचा विषय असला की कोणा तिसऱ्याचा विषय असला तरी त्याचा अभ्यास पूर्ण खोलपर्यंत करा आणि ते सॉल्व्ह करायला आपल्याला सरकारकडनं काय काय योजना आहेत याचा पण पूर्ण अभ्यास करा. तेव्हाच आपण एज्युकेटेड आहोत, याचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेता येईल आणि ह्याचा तुमच्याकडनं खूप अपेक्षा असते की तुम्ही पूर्ण अभ्यास करूनच हे सगळं करा. परत एकदा सगळ्यांना मागच्या वेळेस बरेच लोक मला दिसत आहेत, मागच्या वेळेसचे पण सगळ्यांशी तुमच्याशी इंटरॅक्शन झालं होतं आणि परत तुम्हाला बघून खूप आनंद वाटतोय. हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत हे प्लॅटफॉर्मचा पुरेपूर उपयोग घ्या आणि आता तुम्ही डायरेक्टली मामांशी कनेक्ट झालेले आहेत म्हणजे तुमचे मुद्दे तुम्ही डायरेक्टली सांगू पण शकतात. आणि तुम्ही मला मागच्या वेळेस विचारलं होतं की आपण कसं आपले कामं दाखवायचे, तर हा एक सगळ्यात मोठा जरिया आहे की जे तुमच्या डोक्यातले विचार आहेत, जे तुमचे कामांचे विचार आहेत, हे जर तुम्ही डायरेक्टली सरकारपर्यंत पोहोचले म्हणजे तुम्ही झालेच की कनेक्ट. त्याच्यासाठी तुम्हाला इतकं चांगलं बॅकग्राऊंड प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर याचा तुम्ही अजून ह्याचे असे प्रोग्राम घेत राहा आणि पार्टिसिपेशन करत राहा आणि पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आपल्या कार्यक्रमाचे 3 सत्र केलेलं आहे. प्रथम
प्रथम सत्र, द्वितीय सत्र. आता आपण प्रथम सत्राच्या समारोपाकडे जातोय. प्रथम सत्रामध्ये आपल्याला प्रमुख अतिथी लाभलेले जळगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू मामा भोळे. मामा, मी नक्कीच शब्द देतो की तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यावरती आमचे विद्यार्थी सर्व की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच ब्रिंग न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. शिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व घडवणारं धारदार शस्त्र आहे. मामा, तुम्ही जे आयुष्य उभारणीचं शिक्षण आम्हाला या 2-5 मिनिटात दिलं त्यावर आम्ही नक्कीच आयुष्यभर काम करू आणि आपल्या मातीसाठी नक्कीच काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून आम्ही पूर्ण काम करू. त्यानंतर गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या आदरणीय कीर्तिताई यांचंही मी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या वतीने आभार मानतो. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर, झांबरे सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, माझे सर्व सहकारी, तसेच ज्यांनी या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत केली ते सर्व भोळे सर असतील किंवा मला कायम मदत करणारे माझे सहकारी, माझे गुरु, सकाळ माध्यम समूहाचे ब्युरो, खानदेश ब्युरो चीफ सचिन जोशी सर यांचाही मी आभार मानतो आणि प्रथम सत्र संपन्न झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर आपलं लगेच दुसरं सेशन सुरू होईल. हो, आपलं लंच होईल आणि यानंतर मनोज गोविंदवार सरांचं आपलं सेशन सुरू होईल. धन्यवाद.